नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. तर प्रॉब्लेम असा दिलाय की रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि x² + 1 डिवायडेड बाय 2x⁴ + 5x² + 2 असं कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिले. आता नेहमी लक्षात ठेवायचं x⁻² जर अशी जास्त पॉवर असेल तर लक्षात घ्यायचं की आपल्याला तिथं काहीतरी पुट करायचं आहे. मग x² च्या जागेवर आपण t पुट करूया. पुट x² = t म्हणजेच x⁴ च्या जागेवर काय येईल, x⁴ म्हणजेच आपण असं पण लिहू शकतो x² चा स्क्वेअर म्हणजे 2 × 2 4n. म्हणजेच x² आपण काय t पुट केले आणि त्याचा काय येणार x² म्हणजे t पुट केले आणि त्याचा आहे स्क्वेअर म्हणजे x⁴ म्हणजेच येणार t². आता हे सगळे इथं पुट करूया म्हणजे काय येईल, x² च्या जागेवर t + 1 आहे तसंच डिवायडेड बाय 2 आहे तसं x⁴ च्या जागेवर t² प्लस 5 आहे तसंच आणि x² च्या जागेवर t आणि प्लस 2. आता डिनॉमिनेटर जर ऑब्झर्व केला तर काय दिसतंय, क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला मिळाले. ते पहिल्यांदा त्याचे फॅक्टर्स पडत आहेत का बघूया. फॅक्टर्स पडत असतील तर वेल अँड गुड, नसतील पडत तर हे क्वाड्रेटिक फॅक्टर्स त्या कॅटेगरीमधला प्रॉब्लेम आपण घोषित करूया. तर त्याच्या आधी फॅक्टर्स पडत आहेत का बघूया. तर हे इक्वेशन पहिल्यांदा मी घेतो 2t² + 5t + 2 = 0. आता आपल्याला काय पाहिजे, 2 × 2 4 मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे आणि ॲडिशन यायला पाहिजे 5. 4 मल्टिप्लिकेशन कधी येईल, 4 × 1 हे दोन फॅक्टर्स असतील. 4 × 1 4 येणार आणि 4 + 1 5 ॲडिशन ऑन म्हणजे हे फॅक्टर आपण टाकू शकतो. सो 2t² + 5t च्या जागेवर हे 4t + 1t म्हणजे t आणि प्लस आता हे 2 = 0. आता यातनं 2t कॉमन निघतंय दोन्हीमधून, राहिलं काय इथलं t प्लस इथलं 2 राहतं. t बाहेर निघलं, 2 एक गेलं तर 2 शिल्लक राहिलं प्लस इथलं 1, या दोन्हीतून 1 कॉमन काढायचं आणि t + 2 आहे तसं शिल्लक राहतं आणि = 0. आता बघा t + 2 t + 2 दोन्हीतून कॉमन निघतंय आणि 2t + 1 हे शिल्लक राहते = 0. म्हणजे दोन फॅक्टर आहेत t + 2 आणि 2t + 1. ते इथं पुट करूया आपण म्हणजे काय येईल, आता फ्रॅक्शन काय येईल, t + 1 डिवायडेड बाय 2t² या इक्वेशनच्या जागेवर हे दोन फॅक्टर t + 2 आणि 2t + 1. आता बघा t ची पॉवर 1 आहे त्यामुळे हे कोणत्या टाईपचं फ्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटर कोणत्या टाईपचा आहे, लिनियर डिस्टिंक्ट फॅक्टर्स डिनॉमिनेटरला आहेत. त्यामुळं लिनियर डिस्टिंक्ट फॅक्टर या कॅटेगरीमध्ये हा प्रॉब्लेम येतोय. त्या पद्धतीनं आता आपण सोडूया. तो कसा सोडवायचा, = दोन फॅक्टर आहेत तर दोन कॉन्स्टंट घ्यायचे. पहिला कॉन्स्टंट डिवायडेड बाय पहिला फॅक्टर प्लस दुसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर झालं. आता याचा LCM काढूया. इकडची बाजू आहे तशी t + 1 डिवायडेड बाय t + 2 2t + 1 = a × हे 2t + 1 प्लस b × हे t + 2 आणि सगळ्याला डिवायडेड बाय दोन्हीचं मल्टिप्लिकेशन t + 2 आणि 2t + 1. आता हे डिनॉमिनेटर आहेत ते कॅन्सल होईल दोन्हीकडचे, राहिलं काय t + 1 इकडचं आहे तसं a × 2t + 1 प्लस b × t + 2. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता यातून आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. पहिल्यांदा a ची व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी हे 0 झालं पाहिजे. हे 0 कधी होईल, t + 2 0 पुट केलं तर. सो पुट करूया, पुट t + 2 = 0 म्हणजे t काय होणार, -2. t = -2. या दोन व्हॅल्यू इथं पुट करूया. तर t च्या जागेवर -2 पुट करायचं आहे. -2 + 1 हे +1 = a आहे तसंच ती फाइंड करायची आपल्याला. 2 × t च्या जागेवर -2 2 × -2 प्लस 1 आणि प्लस आता t + 2 0च आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होणार, त्यामुळे ती मी लिहित नाही. आता यातून a निघतंय, -2 + 1 -1 येणार, a × 2 × -2 -4 येणार आणि हे +1 आहे तसं. सो -1 = a × -4 + 1 -3 येणार.
हे -3 इकडे डिवाइड होईल म्हणजे ए इज इक्वल टू काय येईल -1 डिवायडेड बाय -3 मायनस मायनस कॅन्सल होईल ए इज इक्वल टू येईल 1/3 पहिला कॉन्स्टंट निघाला. आता दुसरा कॉन्स्टंट काढायचा असेल बी तर हे 0 व्हायला पाहिजे. हे 0 कधी होईल 2t + 1 0 पुट केलं तर. सो पुट करा पुट 2t + 1 इज इक्वल टू 0 म्हणजे यातनं t इज इक्वल टू काय येईल हे 1 आहे इकडे आले की मायनस होईल -1 आणि 2 डिवाइड होईल म्हणजे t इज इक्वल टू येईल -1/2. मग हे टीच्या जागेवर -1/2 पुट करा 2t + 1च्या जागेवर 0 पुट करा. आता टीच्या जागेवर -1 आणि हे +1 इज इक्वल टू आता बघा 2t + 1 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. मग राहिले ही बीची टर्म b इंटू टीच्या जागेवर -1/2 आणि प्लस हे 2 प्लस पुढं. आता LCM काढा 2 ने इकडे मल्टिप्लाय सगळ्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे वर हे -1 + 2 × 1 2 डिवायडेड बाय सगळ्याला 2 इज इक्वल टू b इंटू आता ह्याचा पण LCM -1 2 × 2 4 + 4 डिवायडेड बाय सगळ्याला 2. आता इकडे काय होईल -1 + 2 + 1 येणार डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू b इंटू -1 + 4 3 येणार डिवायडेड बाय 2 2 ला 2 गेलं म्हणजे 1 इज इक्वल टू राहिलं b इंटू 3. आता हे 3 इकडे डिवाइड होईल म्हणजे b इज इक्वल टू हे 1 डिवायडेड बाय 3 म्हणजे b ची व्हॅल्यू सुद्धा किती आली 1/3. आता या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं पुट करूया म्हणजे काय इक्वेशन येईल t + 1 डिवायडेड बाय काय t + 2 इंटू 2t + 1 इज इक्वल टू येणार हे एच्या जागेवर काय ए ची व्हॅल्यू आहे 1/3 डिवायडेड बाय t + 2 आणि प्लस बी ची व्हॅल्यू पण आहे 1/3 डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर आहे 2t + 1 राईट. हे इक्वेशन निघालं. आता टीच्या जागेवर आपण काय टाकलेलं x² च्या जागेवर t पुट केलेलं. मग आता टीच्या जागेवर x² पुट करून द्या तुम्हाला आन्सर मिळेल. टीच्या जागेवर x² + 1 डिवायडेड बाय हे x² + 2 आणि 2x² + 1 इज इक्वल टू 1/3 डिवायडेड बाय x² + 2 प्लस 1/3 डिवायडेड बाय 2x² + 1 राईट. याला आन्सर म्हणजे या कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं आपण असं सिम्पल फ्रॅक्शन्समध्ये रिझॉल्युशन केलं. थँक्यू.